आज सकाळी सकाळी छान असे मस्त केस वगैरे धुतले, आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर म्हटलं चला आज रंग होता पिवळा, तर पिवळ्या रंगाचा ड्रेस होता माझ्याकडे. मग पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला छान. तर साडी काही घालत नाही मी नवरात्रीत, कारण आहे ना साडी घालून काम करणं कम्फर्टेबल होत नसतं. ड्रेसमध्ये कसं कम्फर्टेबल असतं, त्याच्यामुळे मग ड्रेसच घालते. तर म्हटलं चला आंघोळ वगैरे झाली आणि जे लसूण आणले होते मी काल ते उन्हात छान असे वाळत घातले, कारण आहे ना आमच्या वातावरणात खूप बुरशी लागते, म्हणून म्हटलं चला उन्हात वाळले तर बुरशी वगैरे काही लागणार नाही. त्यानंतर मग पूजा करायची होती, फुलं नव्हते, तर म्हटलं चला मार्केटला जाऊन फ्रेश अशी फुलं आणूया. तर मार्केटला गेली आणि मस्त छान अशी फ्रेश फुलं आणली. तर गुरुवार होता आणि गजानन महाराजांच्या फुलंसुद्धा हार आणायचा होता, तर तो सुद्धा आणला आणि देवपूजा केली इकडे. तर देवीला अखंड दिवा तर लावलेलाच आहे, तर रोज फुल हार चेंज करत असते मी. आणि मग बघा छान अशी मस्त देवपूजा करून घेतली. त्यानंतर आज अचानक मन झालं भगर खायचं. माझे तर काही उपवास नाही, पण म्हटलं चला भगर बनवूया. मग भगर बनवली छान आणि ती गरम गरम खाल्ली. त्यानंतर मग म्हटलं चला आता भरपूर दिवसात मला तूप करायचं होतं, तर तूप पटकन मी अशा पद्धतीने अगदी 5 मिनिटात तूप बनतं आपलं, अशा पद्धतीने तूप केलं. तर मग तूप बनेपर्यंत म्हटलं चला हे जे स्टँड आहे माझं, हा रॅक छोटासा, तर ह्या रॅकवर आहे ना मी केटल वगैरे ठेवत असते. तर तेल वगैरे ठेवल्यामुळे ते तूप खराब होऊन जातं. तर म्हटलं चला हे छान असं क्लीन करून घेऊया. मग तेवढ्या वेळात तूप बनतं, तेवढ्या वेळात हा छोटासा माझा स्टीलचा तेलच्या केटलचा रॅक घासून वगैरे घेतला. त्यानंतर फ्रीजचे जे कंटेनर होते ते सुद्धा घासून घेतले, कारण भाज्या आणल्या होत्या त्या सुद्धा भरायच्या होत्या म्हणून. तर बघा छान असं घासून वगैरे झालं आणि म्हटलं चला आता ह्या रॅकला ऑर्गनाईज करून घेऊया. तर हे पेपरच टाकते मी रॅकवर, पेपर टाकून म्हणजे लगेच चेंज पण करू शकतो आपण. मग पेपर वगैरे अंथरले आणि सगळे जे तेलचे केटल तुपाची केटल होते ते सगळं ठेवून दिलं. त्यानंतर म्हटलं चला हे भांडे वगैरे सगळे छान असे वॉश करून घेऊया, कारण हे ना या लोण्याचे भांडे खूप चिकट असतात. तर बघा मस्त छान असं रॅक इथे माझा ऑर्गनाईज झालेला आहे आणि इथे तूप पण आता जवळजवळ रेडीच झालेलं आहे. तर या भांड्यांमध्ये गरम पाण्याने मी धुते तुपाचे. तर भांडे घासले तोपर्यंत तूपसुद्धा रेडी होऊन गेलं आणि खूप छान घरच्या घरी तूप बनवते मी अशा पद्धतीने. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.